अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। आज आपण सुरुवात करणार आहोत श्रीमद भगवत गीतेमधील अध्यायाला। 18 अध्याय असतात ना, मग आज आपण ऐकूयात पहिल्या अध्यायाबद्दल। म्हणजे आज मी सुरुवात करणार आहे पहिल्या अध्यायाला। चला तर मग ऐकूयात। गीतेचं अमृतपान करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बरं का। श्रीमद भगवत गीतेचा सर्वश्रेष्ठ शिरोमणी म्हणून गायन आहे, कारण जगातील हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्यात भगवान वाच हा शब्द येतो, म्हणजेच गॉड स्पीक्स इन द फर्स्ट पर्सन। दुसरे जितके पण जगातील ग्रंथ आहेत वेगवेगळ्या धर्माचे, ते महान आत्मा दिव्य आत्म्यांची वाणी आहे, परंतु श्रीमद भगवद्गीता भगवंताने गायलेलं मधुर गीत आहे। हा ग्रंथ यासाठी महान आहे कारण त्यात साऱ्या वेदांचं सार सामावलेलं आहे। त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीतेला मातेची उपमा दिली गेली आहे। ज्या प्रकारे एक आई आपल्या मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचे सिंचन करते, अगदी त्याच प्रकारे श्रीमद भगवद्गीता संपूर्ण मानवजातीसाठी चांगल्या संस्कारांचे सिंचन करण्याचे कार्य करते। आणि दुसरी मातेची उपमा यासाठी दिली गेली आहे कारण ज्या प्रकारे मातेचा संबंध प्रत्येक मुलाशी असतो, हो ना। मातेला कितीही मुलं असली तरी सगळी मुलं तिला सारखी असतात की नाही, प्रत्येक मुलाशी तिचा संबंध असतो। अगदी अशाच प्रकारे प्रत्येक धर्माचा संबंध कोणत्या ना कोणत्या रूपाने श्रीमद भगवद्गीतेसोबत अवश्य आहे। महाभारतातील युद्धाला जसे बायबलमध्ये, बायबल हा एक ग्रंथ आहे ना, मग त्यात द होली वॉर म्हणजे शैतान आणि देवदूत यातील युद्ध असं दाखवलं गेलं आहे। इस्लाममध्ये जिहाद म्हटलं आहे। म्हणजे हे जे सांगतायत ब्रह्मकुमारी उषा दिदी श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय पहिला, तर त्यांच्या सांगण्याचा भाव हाच आहे, प्रत्येक धर्मात जी शिकवण दिली गेली आहे, दिव्य आत्म्यांनी ज्या प्रेरणा त्यात दिल्यात, त्या परमात्म्याच्या महावाक्यांनी प्रेरित होऊन त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून लोकांचं लक्ष त्याकडं गेलं पाहिजे, या अर्थाने हे कार्य केलं गेलेलं आहे। आणि म्हणूनच म्हटलं जातं गीता माता आहे। कसं या गीता मातेचा संबंध प्रत्येक धर्माशी आहे। प्रत्येक मूल आपल्या आईकडून शिकतं, चांगले संस्कार धारण करतं। मग तसेच प्रत्येक धर्मगुरूनं गीतेतील कोणती ना कोणती एक गोष्ट आपल्या जीवनात धारण केली, आचरणात आणली। तुम्ही जर बघाल श्रीमद भगवद्गीता जेव्हा वाचाल तर कुठेही हिंदू असा शब्द येत नाही।
खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. ऐका. बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये असा हिंदू हा शब्द कुठेच येत नाही. कारण गीतेतील शिकवण ही संपूर्ण मानव जातीसाठी आहे. किती चांगलं आहे ना. हे मानवतेचे शास्त्र आहे. यात आपल्याला हा भाव लक्षात आला. आपण सर्व हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे सगळं धर्म, हे सगळे शरीराचे धर्म, देह आणि देहाचे धर्म आपण अध्यात्मामध्ये शिकलो आहे, अनुभवलं आहे. मी या शरीराला, या देहाला चालवणारी ती ऊर्जा आहे ना, प्राणशक्ती, अजर अमर अविनाशी आत्मा. मग असे आपण मनुष्य आत्मे. मग हे कुठल्या एका अमुक धर्मासाठी नाही आहे. हे ज्ञान गीतेचं संपूर्ण मानवजातीसाठी आहे. मानवतेचं शास्त्र आहे. तुम्ही याला धर्मग्रंथ म्हणा वा कर्मग्रंथ म्हणा, जे आपल्याला ही शिकवण देते जीवनात कसे कर्म करायला पाहिजेत. आणि म्हणून ज्या महान आत्म्यांनी गीतेतील शिकवण घेऊन आपल्या जीवनात आत्मसात केली आणि तेच त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. श्रीमद भगवद्गीतेत कोणत्याही धार्मिक गोष्टी नाही आहेत, परंतु अगदी शुद्ध आध्यात्मिक गोष्टी आहेत. कंप्लीट स्पिरिच्युअलिटी, विशुद्ध आध्यात्मिक ज्ञान जे गीतेमध्ये आहे ते अतुलनीय आहे. त्याची विशेषताच ही आहे की त्यातील वर्णवित ज्ञान हे संपूर्ण मानव जातीसाठी लागू आहे. मला पण हीच एक गोष्ट खूप आवडली. हे कोणत्या विशेष प्रमुख धर्मासाठीचं नाही आहे. हे गीतेतील वर्णविज्ञान संपूर्ण मानव जातीसाठी आहे. हे देहाचे धर्म जे आहेत, देहाचे धर्म, मी हिंदू, मी मुस्लिम, हे सगळं नंतर ना. आपण तर एक मनुष्य आत्मा आहोत. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती. मग किती सुंदर हे ज्ञान आहे. संपूर्ण मानवजातीसाठी लागू आहे. कोणत्याही विशेष धार्मिक संप्रदायाच्या मान्यतेवर ते आधारित नाही. आणि त्या अंतर्गत सर्व धर्माच्या मर्यादा व पवित्रतेला सुरक्षित ठेवूनच ईश्वरीय आध्यात्मिक ज्ञानाला सार रूपात सांगितलेलं आहे गीतेमध्ये. समजलं का? आता घेते इथे एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. जय भगवद गीते, जय जय भगवद गीते. हरि कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा. कामासक्ति हरा. तत्त्वज्ञान विकाशिनी, तत्त्वज्ञान विकासिनी. विद्या ब्रह्म परा. जय जय भगवद गीते. निश्चल भक्ति विधायिनी,
रजनी दैवी सद्गुणदायिनी देवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी जय जय भगवद गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी जय जय भगवद गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजय जय जय भगवद गीते जय भगवद गीते जय जय भगवद गीते हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते जय जय भगवद गीते ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये. आपण काय ऐकत होतो? श्रीमद भगवत गीता या पहिल्या अध्यायाबद्दल. आणि त्याच्यात म्हणजे हे जे श्रीमद भगवत गीता आहे हे कोणत्या एका प्रमुख धर्मावर आधारित असं नाही आहे. ह्याचं ज्ञान संपूर्ण मानव जातीसाठी आहे. या अंतर्गत सर्व धर्माच्या मर्यादा व पवित्रतेला सुरक्षित ठेवूनच ईश्वरी आध्यात्मिक ज्ञान साररूपात सांगितलं गेलेलं आहे. हीच तर त्याची विशेषता आहे. म्हणजेच हे भगवद्गीतेतील ज्ञान हे संपूर्ण मानव जातीसाठी लागू होतं. हो ना? सुंदर आहे ना ही गोष्ट. परंतु याची भूमिका जर बघायची झाली म्हणजेच हे गीतेचं ज्ञान जे भगवंताने अर्जुनाला दिलेलं आहे ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं तर त्याबद्दल सांगितलं जातं, म्हटलं जातं, महर्षी वेदव्यास हे निमित्त बनले. हे जे गीतेचं ज्ञान आहे ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी. ते एक महान ऋषी होते आणि बऱ्याच वेळा ते साधनेमध्ये लीन असायचे. आणि हे साधना करत असतानाच त्यांना असे खूप सुंदर सुंदर अनुभव व्हायचे. असंच एकदा त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ लागली. मग ते जेव्हा साधनेच्या अवस्थेमधून नॉर्मल स्थितीमध्ये आले तेव्हा त्यांना असं रिअलाईज झालं, अनुभव झाला, हे किती उच्च कोटीचं ज्ञान मला मिळालं आहे आणि मला हे संपूर्ण मानव जातीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बघा त्यांची भावना किती निर्मळ आणि किती सुंदर. मग ते लिपिबद्ध करायला बसले जे त्यांनी ध्यानाच्या साधनेच्या अवस्थेत ते अनुभव केले होते. परंतु काही गोष्टी ते विसरले, सगळंच त्यांच्या लक्षात नव्हतं. मग त्यांच्या मनात एक गोष्ट आली की मी हे असं अर्धवट नाही लिहिलं पाहिजे. म्हणजे सगळं आठवत नव्हतं ना त्यांना, काही गोष्टी विसरून गेले होते. असं अधुरं म्हणतात ना, अर्धवट मी कसं लिहू. आणि त्यांना हे लक्षात आलं की दुसऱ्या दिवशीही जेव्हा मी साधनेमध्ये बसेन तेव्हा मला पुन्हा दिव्य अनुभव होतील, हे उच्च कोटीचं ज्ञान मिळेल, हे असंच कंटिन्युएशन होत राहील. मग पुन्हा मी काही विसरलो आणि नाही लिहू शकलो तर मग मला हे असं अर्धवट नाही ठेवायचं आहे. आणि म्हणून
मग ते भगवंताला प्रार्थना करतात, ज्यात ते गणपतींना, श्री गणेशजींना विनंती करतायत. त्यांना म्हणतात की हे गणनायक, तुम्ही माझे लेखक बना. मी हा ग्रंथ माझ्या समाधी अवस्थेतील त्या स्थितीमध्ये प्रगट करत आहे. म्हणजे उच्चतम ती अवस्था ज्याच्यामध्ये मला हे सर्व दिव्य ज्ञान अनुभव होत आहे, तो हा ग्रंथ मी प्रकट करत आहे समाधी अवस्थेतील, जे माझ्या मनातील कल्पनांचा विस्तार आहे. ऐका हा श्रोतागण हो, महर्षी वेदव्यास गणपतीजींना, श्री गणेशाला सांगत आहेत. खूपच स्पष्टपणे महर्षी वेदव्यास यांनी हे मान्य केलेलं आहे, ॲडमिट केलेलं आहे. दिस इज द इमॅजिनेशन ऑफ माय ओन माइंड. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे हा. हे ज्ञान मला समाधी अवस्थेत मिळालेलं आहे, परंतु हे जे ज्ञान आहे ते प्रेझेंट करण्यासाठी मी आपल्या मनातील कल्पनेचा विस्तार त्यामध्ये जोडलेला आहे. म्हणतो ना आपण एखादी गोष्ट समजवण्यासाठी करतो, तसं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ब्रह्माकुमारी उषा दीदींना असं म्हणायचं आहे की कदाचितच आपल्याला ही गोष्ट कुणी सांगितली असणार, की महर्षी वेदव्यास यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की समाधीच्या उच्च अवस्थेत असलेलं हे उच्च कोटीचं ज्ञान मी जेव्हा प्रेझेंट करताना मी काही माझ्या मनातील कल्पना त्यामध्ये जोडल्या आहेत. हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला. उठी लवकरी वनमाळे, वनमाळे, उठी लवकरी वनमाळे. उदया चढे मित्र आला, घनश्याम सुंदरा. आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती, उठी सरली राती. काळी धार क्षीरपात्र घेऊनी, धेनु हंबरती. लक्षिताति वासुरे हरी, धेनु स्तनपानाला. उठी लवकरी वनमाळी, वनमाळी, उठी लवकरी वनमाळी. उदया चढी मित्र आला, घनश्याम सुंदरा. सायंकाळी एके मेळी द्विजगण अवधे वृक्षे. अरुणोदय होतात उडाले करावया पक्षी. प्रभात काळी उठून कावडी, तीर्थपथ लखे. करुणी सडा समाजन गोपी, कुंभ घेऊन उठे. यमुना
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आपण काय ऐकलं ब्रेकपूर्वी? की हा जो ग्रंथ महर्षी वेदव्यास यांनी आपल्या मनातील उच्च कोटी अवस्था म्हणजेच समाधी अवस्थेत असतानाचा प्रेझेंट करताना आपल्या काही मनातील कल्पनाही जोडल्या आहेत. म्हणजेच मागच्या सत्रात आपण ऐकलं की कदाचितच कोणी आपल्याला हे सांगितलेलं आहे की महर्षी वेदव्यास हे इतके महान ऋषी, पण त्यांनी अगदी स्पष्ट क्लिअर केलं की हे उच्च कोटीचं ज्ञान समाधी अवस्थेत असतानाच मला प्राप्त झाले आहे आणि ते प्रेझेंट करताना मी माझ्या काही मनातील कल्पनांचा विस्तार यामध्ये जोडला आहे. आणि ब्रह्माकुमारी उषा दीदी यांना हेच सुचवायचं आहे की या काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. भावार्थ हाच की जसं कोणी एक छोटासा लहान मूल आहे आणि आपल्याला त्याला काही गोष्ट सांगायची आहे, काही मॉरल शिकवायचं आहे. अगदी सिंपल असं की बाळा नेहमी सत्य बोलले पाहिजे. परंतु मी रोज रोज तेच त्याला सांगत राहिली की बाळा खोटं नाही बोलायचं, नेहमी सत्य बोललं पाहिजे. मग काय होईल? परंतु त्यामुळे कदाचित ते लहान मूल त्या गोष्टीचं जे म्हणतात ना डीपनेस नाही समजू शकत की का असं एवढं सांगतायत मला, खोटं नाही बोलायचं, नेहमी सत्य बोलायचं, काय आहे याचं मर्म, याची महीनता त्याला नाही समजणार. 4 दिवस ते मूल ऐकून घेईल आणि 5व्या दिवशी काय म्हणेल? रोज आपण त्यांना सांगतोय तर हो मला माहिती आहे की नेहमी खरं बोललं पाहिजे, पण तुम्ही मला असं रोज रोज तुमचं सांगणं हे लेक्चर बंद करा बघू. होईल ना असं? आहे तर चांगली गोष्ट, पण रोज सकाळी आपण उठून त्याला एकच सांगत आहोत, रोजच तेच ऐकायचं, मग त्या लहान मुलाला काय वाटणार? लेक्चर असल्यासारखं वाटेल हे. पण त्याच लहान मुलाला तुम्ही म्हणाल की मी तुला एक गोष्ट सांगते आणि माझ्या मनातील कल्पनेतून मी एखादी गोष्ट म्हणजे अशी गोष्ट तयार करते ज्याच्यामध्ये माझ्या मनातील कल्पनांचा विस्तार आहे. त्यात मी सांगते एक खोटं बोलणारं पात्र, एक नेहमी सत्य बोलणारं पात्र. मग काय होतं? सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतात. म्हणजे अशी वेळ येते की काय करू आता? जीवन मरणाचा प्रश्न, त्याचं सगळं एक म्हणतात पणाला लागतं सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. मग त्यासाठी मी रंगवून रमणीकतेने काही कल्पनेमधून गोष्ट तयार केली. त्यात असत्याचं पात्र, सत्याचं पात्र असं सांगून रमणीक करून त्याला महत्त्व पटवून दिलं तर ते त्याच्या कायम लक्षात राहील. कारण गोष्ट कशी असते? खूप रमणीक. आवडते ना सगळ्यांना गोष्ट ऐकायला. लेक्चर ऐकायला इतकं आवडणार नाही जेवढं गोष्ट ऐकायला. पण आपला भाव काय आहे त्यामागे? भले आपण आपल्या मनातील कल्पनांचा विस्तार त्यात जोडला आहे, पण सत्य काय सांगतो आहे आपण त्याच्यामध्ये, त्याचं महत्त्व पटवून देतो आहे ना आपण की का सत्य बोललं पाहिजे. म्हणजेच त्या लहान मुलाला शेवटी ते मर्म, ती महीनता कळेल की का सत्य बोललं पाहिजे, काय एवढं इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये नेहमी सत्य. कारण सत्य बोलणारी व्यक्ती तिचा काहीही झाला तरी विजय होतो, सत्याचाच शेवटी विजय होतो. म्हणजेच त्या गोष्टीमुळे त्याला प्रेरणा मिळेल ना. आयुष्यात कधी असा प्रसंग आलाच की काय करू, तेव्हा त्याच्या मनात येईल ना की सत्य बोलूया, प्रयोग करून पाहूया, नक्की काय परिणाम होतील. कारण त्याला ते महत्त्व माहिती आहे. त्या गोष्टीमध्ये त्या रमणीकतेने काय काय त्याला सांगितलं गेलं आहे की कसं काय होतं सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत. मग आपणही प्रयोग करूया, त्या गोष्टीनेच प्रेरित होणार आहे ना. रोज रोज नुसतं लेक्चर देऊन कुठली व्यक्ती ती गोष्ट
एवढं त्याचं डीपनेस त्याच्या लक्षात येत नाही जितकं एखाद्या गोष्टीमुळे येतं. अगदी अशाच प्रकारे महर्षी वेदव्यास यांना हे लक्षात आले की मी हे उच्च कोटीचे ज्ञान ॲज इट इज सांगू, अगदी जसेच्या तसे, तर कदाचित जेव्हा पुढे भविष्यामध्ये कळीकाळ म्हणजे कलियुग येईल, कलह क्लेशाच्या या युगात, कलियुगात आत्म्यांमध्ये, मनुष्य आत्म्यांमध्ये इतकी शक्ती नसणार आहे हे उच्च कोटीचे ज्ञान समजून घेण्याची आणि ते धारण करण्याची. कारण आज जिकडे तिकडे बोलबाला कशाचा आहे? भ्रष्टाचार, अत्याचार, पापाचार. म्हणजे जे लोक फसवत आहेत ते जास्त पुढे चाललेत असं दिसायला दिसतं, पण त्याचे परिणामही ते नंतर भोगतात, ते कोणाच्या लक्षात येत नाही. कलियुग का म्हटलं आहे? आहेच ते ना, ज्याच्यामध्ये सगळं चालतं. चुकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चालतात. खोटं बोललं काय नाही होत, पण आपल्याला हे माहिती असायला हवं. एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागतात, हो ना. म्हणजेच कलियुगामध्ये मनुष्य आत्म्यांमध्ये एवढी हिंमत, इतकी शक्ती नसणार हे ज्ञान ग्रहण करण्याची. आणि ह्याच ज्ञानाला, उच्च कोटीच्या या ज्ञानाला सहज समजावून सांगण्यासाठीच महर्षी वेदव्यास यांनी आपल्या मनातील कल्पनेतून एका गोष्टीची निर्मिती केली. आलं का लक्षात? आणि ज्यालाच म्हटलं आहे महाभारताची कथा. स्टोरी ना, कथा म्हणजे गोष्ट. म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्यांनी हे उच्च कोटीचं ज्ञान अशा प्रकारे सामावून सांगितलं ज्यामुळे मनुष्यात्मा त्यातून प्रेरणा, इन्स्पायर होऊ शकेल. चांगलं आहे ना हे. अगदी एखादी अवघड गोष्ट असते ती जितकी सोपी करून सांगितली की मग ती वाटते की हां, हे तर मला सहज शक्य आहे, हो ना. आणि म्हणूनच ह्या गोष्टी रूपात आपल्याला ह्या महाभारत कथा आपण ऐकली, हो ना. तुम्ही जीवनाचा आधार, गीतेचा सार, हे जे काही भाग आहेत, भाग 1 ते भाग 8, याच्यामध्ये संपूर्ण ती स्टोरी ऐकली की नाही. कसं आहे शकुनी समाजामध्ये पात्र, धृतराष्ट्र म्हणजे काय, गांधारी म्हणजे कोण, अशा कुठल्या स्त्रिया ज्या समाजात आहेत, हो ना. कौरव, पांडव म्हणजे कुरु परिवार म्हणजे काय, ते मैदान खरंच आहे का तसं, सगळं आपण कवर केलेलं आहे, हो ना. पण त्याच्यामधून आपल्या लक्षात येईल की स्टोरी करून आपल्याला ते समजावलं आहे हे उच्च कोटीचं ज्ञान. आणि म्हणजे त्याच्यामध्ये ती पात्र आज समाजात आहेत प्रत्यक्षरित्या, नावाने नाही आहेत, ती चारित्रिक रूपात आहेत. कौरवांमध्ये जे पण आहेत, दुर्योधन आहेत, दुःशासन आहे, दुर्विमोचन आहे, दुर्मुख आहे. पांडवांमध्ये युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, म्हणजे हे जे पात्र बोटांवर मोजणे इतके आहेत, 1% 100मध्ये. आणि मग ओव्हरऑल सगळं ब्रह्माकुमारी उषादीदींनी किती स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही जर कधी मिस केलं असेल तर तुम्ही तो जीवनाचा आधार, गीतेचा सार, हा पूर्ण 1 ते भाग 8 नक्की ऐका. मग आपण अध्यात्म ह्या भागाकडे कितीतरी रमणीकतेने पाहू शकतो. अध्यात्म म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे की बस देव देव करायचं आहे. आपल्या व्यवहारात आपण परमेश्वराला कसं आठवण करू शकतो आणि त्याचं हे ज्ञान किती सहजरित्या जीवनामध्ये धारण करू शकतो. अगदी त्या गोष्टी रूपामुळे ते गोष्ट आपल्या लक्षात येईल. आणि मग त्याच्यातून उषादीदींनी सांगितलं की आपण मग आता जे 18 अध्याय आहे की त्यातला जो पहिला अध्याय की अर्जुनाला विषाद आला म्हणजे दुःख झालं, मग त्याचं काय झालं तर तेच अध्याय आपण ऐकूया पुढच्या भागात. आज इथेच थांबत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग काय सांगो झाले काहीची आबाही काय सांगो झाले काहीची आबाही पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग तुका म्हणे तैसा ओतला सेठसा तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव सरिसा मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद